19 सप्टेंबरला वाजत गाजत सर्वत्र गणपती बाप्पांचे आगमन झाले। गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे केलेली सेवा स्वीकारत 1.5 दिवसाच्या बाप्पांनी पुढल्या वर्षी पुन्हा येण्याच्या वचनावर काल निरोप घेतला। ठाणे शहरात देखील काल 1.5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली होती। ठाण्यातील नैसर्गिक तलावांवर बाप्पांच्या विसर्जनासाठी विशेष अशी तयारी ठाणे महानगरपालिकेने केलीच आहे। पण सोबतच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गणेश भक्तांच्या सोयीसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती देखील करण्यात आली आहे। गणेश भक्तांनी देखील कृत्रिम तलावात बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पसंती दाखवली। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांवर गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली। S9 न्यूज ठाणे। प्रत्येक उत्सव हा हरित उत्सव व्हावा यासाठी गेली 12 वर्षे काम करीत असलेल्या समर्थ भारत व्यासपीठाच्या महानिर्माल्य अभियानाला गणेश भक्तांनी याही वर्षी उदंड प्रतिसाद दिला। 1.5 दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी यंदा 10 टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी दान केले। या वर्षी निर्माल्यातील अविघटनशील घटकांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले असल्याचे निदर्शनास आले आहे। ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली 12 वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहेत। तलावांचे शहर असलेल्या ठाण्याने कृत्रिम तलाव व निर्माल्य व्यवस्थापन असे 2 अभिनव उपक्रम महाराष्ट्राला दिले आहेत। प्रत्येक उत्सव हा हरित उत्सव व्हावा व पर्यावरणाचे जतन, रक्षण तसेच संवर्धन व्हावे यासाठी समर्थ भारत व्यासपीठ नेहमीच प्रयत्नशील असते। यात ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे, गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुनर्निर्माणाचे सदस्य सहयोग देत असतात। 1.5 दिवसाच्या गणपतीत 10 टनाहून अधिक निर्माल्य संकलित करण्यात आले आहे। या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे। तसेच निर्माल्यातील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे। या वर्षी प्लास्टिक, थर्माकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले असून केवळ 4% म्हणजे 400 किलोच अजैविक कचरा आढळून आला। गेल्या 12 वर्षाच्या सातत्यपूर्ण जनजागृती कृतीरूप कार्यक्रमामुळे हे शक्य झाले आहे। यात पर्यावरण स्नेही गणेश भक्त व समर्थ भारत व्यासपीठाशी संलग्न सफाई सेवक महिलांचे अनन्यसाधारण असे योगदान लाभले आहे, अशी प्रतिक्रिया समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली। 1.5 दिवसांच्या गणपतीसोबत 5, 7 आणि 10 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी देखील निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे। तरी भाविकांनी तलावात, खाडीत निर्माल्य विसर्जित न करता ते विसर्जन घाटावर ठाणे महानगरपालिकेच्या निर्माल्य स्वीकार केंद्रात दान करावे असे आवाहन व्यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी केले आहे। S9 न्यूज ठाणे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे शहरातील राबोडी परिसरात राहणाऱ्या शिरकर कुटुंबाने त्यांच्या देखाव्यातून धर्मवीर आनंद दिघे व त्यांचे ठाणे शहरावर असणारे प्रेम दाखवणारा देखावा उभारून धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील ठाणेकरांची निष्ठा आणि धर्मवीरांचे असलेले ठाण्यावरील प्रेम या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे शहरात प्रामुख्याने ज्या ठिकाणी वास्तव्य होते ते आनंद आश्रम, टेंभी नाक्यावरील नवरात्र उत्सव, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव व ठाण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या मासुंदा तलाव येथील धर्मवीर आनंद दिघे टॉवर अशा विविध वास्तू या शिरकर कुटुंबाने त्यांच्या गणपती बाप्पाच्या देखाव्यातून हुबेहूब साकारले आहेत. त्यामध्ये गेले 15 वर्षापासून झालो. मी मुंबईतील अनेक मंडळामध्ये आणि घरगुती गणपतीमध्ये अनेक देखावे बघितले होते. त्याचमुळे मला एक कल्पना सुचली की आपण ठाण्यामध्ये दिघे साहेबांवरती काहीतरी देखावा सादर करावा. त्यामुळे केलेला छोटासा प्रयत्न. नेमकं यामध्ये दिघे साहेबांचं जिथे ते राहत होते, जिथे त्यांचा आश्रम होतं ते आनंद आश्रम, त्यांनी चालू केलेली देवी म्हणजे टेंभी नाक्याची देवी ती दाखवलेली, त्यांनी चालू केलेलं दहीहंडी उत्सव, हे दहीहंडी उत्सव यामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्यांचं असलेलं टेंभी नाक्यावरचं धर्मवीर टॉवर हा इथे दाखवला. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब, अनंतरे आणि आपले देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आणि राजन विचारे यांचा उल्लेख. S9 न्यूज ठाणे. विविध शासकीय योजनांची माहिती नसल्याने गरजू रुग्णांची होणारी परवड तेवढीच वेदनादायी असते. या पार्श्वभूमीवर भारतीय मराठा महासंघाने समाजातील प्रत्येक घटकातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. रुग्णांना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी भारतीय मराठा महासंघातर्फे एक कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षामार्फत रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय मराठा महासंघाचे ठाणे शहर अध्यक्ष महेश प्रभाकर मोरे यांनी दिली. या कक्षामार्फत रुग्णांना किडनीचे विकार, हृदयरोग आणि डोळ्यांच्या विकारावर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार आणि आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया करून देण्यात येतील. गरजू रुग्णांनी आधार कार्ड, रेशन कार्डसह कृष्णा यादव यांच्याशी संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत बँक ऑफ बडोदा जवळ राम मारुती मार्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन महेश प्रभाकर मोरे यांनी केले. नामांकित हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातील. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास, किडनीचे जे विकार असतील ते, डोळ्यांचे काही विकार असतील, त्यांचे काही ऑपरेशन असतील तर त्यांच्यावरती आपण मोफत इलाज करतो आहे. की जास्त प्रमाणात ज्यांना खरंच गरजू आहेत त्यांनी यावं आणि याचा फायदा घ्यावा.
कारण का याच्यासाठी बराच प्रमाणात पैसे लागतात, जे मिडल क्लास आणि गरीब लोकांकडे थोडा तो त्रास असतो. तर याप्रमाणे आपण त्यांचे उपचार मोफत करून देऊ. S9 न्यूज ठाणे.